नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारिसा प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू थँक्यू. तर आज आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मला करायचं आहे, पण मला एक कळत नाही की त्यांचं वर्णन मी नेमकं कसं करू, कुठल्या शब्दात करू. तर तुम्ही म्हणाल की त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाहीच आहे ना. नाही तसं नाही, भरपूर आहे बोलण्यासारखं, पण नेमकं काय सांगावं तेच मला कळत नाही आहे. तरी पण मी जरा प्रयत्न करतो. हां, म्हणजे बघा कसं आहे की समजा आपल्याला छातीत दुखलं तर आपण हृदयरोग तज्ज्ञाकडे जातो, गुडघे दुखले तर आपण त्या डॉक्टरकडे जातो. पण काही असे फॅमिली डॉक्टर असतात की ज्यांच्याकडे आपण काही झालं तरी गेलो आणि त्यांनी औषध जरी दिलं नाही तरी आपल्याला बरं वाटतं. आजचा आपला पाहुणा आहे ना, हा कलाकारांमधला डॉक्टर आहे. हां, खरंच सगळं येतं त्याला, सगळं कळतं. कारण हा निवेदन करतो, काव्यलेखन करतो, हिंदी मराठीमध्ये सिनेमे नाटकं वेब सिरीज करतो आणि त्यामध्ये तो नायकाचा मित्र, नायिकेचा भाऊ, उसळलेला तरुण, विझलेला प्रियकर अशा सगळ्या भूमिका लीलया करतो. आता मला सांगा, या अशा एवढ्या मोठ्या माणसाचं वर्णन मी पटकन कसं करू? कठीण आहे. मी त्यापेक्षा असं करतो, त्यांना इथे बोलावतो आणि त्यांनाच बोलायला लावतो, तेच सगळं सांगतील. आपण स्वागत करूया जितेंद्र जोशी यांचं. दोस्त कसा हवा, जी तू सारखा हवा. दोस्त कसा हवा, जी तू सारखा हवा. हर एक भेटी तुनी वाटतो जो नवा. दोस्त कसा हवा, जी तू सारखा हवा. कधी नाटकातुनी, कधी सिनेमातुनी, कधी वेब सिरीज, कधी लिखाणातुनी, कलाकार म्हणूनी वाटे ज्याचा हेवा. जी तू सारखा हवा. दोस्त कसा हवा, काका सारखा हवा. संजय मोने असा गुरु मला हवा. बाप कसा हवा, त्याच्या सारखा हवा. वा वा, थँक्यू थँक्यू. या एकतर सर्वप्रथम हे मला सांगायचं आहे की ज्यानं खरोखरच मला एकेकाळी माझ्या अपघातानंतर उभं केलं आणि खरोखर मला पुन्हा एकदा नट म्हणून, हिरो म्हणून, जे काही म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केला मी हिरो व्हावा, परंतु मी काही तेवढा हिरो होऊ शकलो नाही. आणि त्याच्याबरोबर 300हून अधिक प्रयोग करूनसुद्धा मला त्याच्या 5% सुद्धा काम कधी करता आलं नाही. असा अत्यंत महाराष्ट्राला माहीत असलेला आणि अनेकांना माहीत नसलेला आणि त्याला स्वतःलाही माहीत नसलेला अत्यंत मोठा नट असा आमचा संजय मोने काका. तर मी आत्ता या मंचावर याच्याबरोबर बसलेला आहे, हा माझा खरोखरच सन्मान आहे आणि मला याचं खूप अप्रूप आहे. शक्यतो कार्यक्रमाची सुरुवात मी करतो आणि त्याच्यानंतर आलेला पाहुणा बोलतो. आज त्याच्या उलट घडलेला आहे. तू जोशी जोशी म्हणजे जोशी, हो, म्हणजे तू महाराष्ट्रीयन जोशी नाहीस, मारवाडी. मारवाडी. मग तुझं मराठी इतकं चांगलं कसं काय? मला काय व्हायचं हे मला ठाऊक नव्हतं. मला तेव्हा असं वाटायचं की नाटकात, शाळेतल्या नाटकातनं कामं केली म्हणजे मी चांगला नट आहे. मुंबईत येता येता मला कळलं की मी फारच फालतू नट आहे, मला काहीच येत नाही. पण मग शाळेत कुठली नाटकं केली होतीस तू? शाळेत मी आपला राजा भिकारी माझी टोपी घेतली वगैरे ती जी कथा आहे त्याच्यावर, किंवा शिवाजी महाराजांचं एक नाटुकली केली होती. त्यानंतर पथनाट्य, प्रसंगनाट्य वगैरे. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर? महाविद्यालयात काहीच नाही ना. महाविद्यालयात मला पत्रिका बघून घरच्यांना वाटलं की हा डॉक्टर वगैरे होईल, पण मला सायन्सला टाकला. सायन्सला म्हणजे जा सायन्सला. मला तिथे काहीच कळलं नाही. बेडूक कापताना माझे हात थरथरायचे, मला ते काही जमलं नाही. मग कॉलेजमध्ये जोपर्यंत गेलो तोपर्यंत लक्षात आलं की आपलं हे काही काम नाही, आपल्याला येत नाही आहे ते शिक्षण. मग मी नाईट कॉलेजला
ॲडमिशन घेतली, दिवसभर काम करायचो मामाबरोबर इलेक्ट्रिकचं. आणि मग ते काही त्यानंतर पुन्हा एकदा माझे जे सर होते दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी, ज्यांनी मला हिंदी शिकवलं, ज्यांच्यामुळे मी इथे आज तुझ्यासमोर बसलेला आहे, त्यांनी मला सांगितलं माझ्या मामाच्या दुकानात येऊन की हे तुझं काम नाही बाळा, तू हे नको करूस. म्हटलं मी काय करू सर? ते म्हटले तू नाटकात जा, सिनेमात जा. म्हटलं नाटकात जाऊन पैसे मिळतात? मी पुण्यात राहूनही मला बालगंधर्व, भरतनाट्य मंदिर, टिळक स्मारक माहीत नव्हतं. मग मी हळूहळू नाटकं पाहू लागलो. मी सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते यांची एकांकिका पाहिली पुरुषोत्तमला. चंद्रपूरच्या जंगलात ही एकांकिका त्यांची पाहिली. म्हटलं मला हे करायचं, हे खूप छान आहे. वासुदेव पाळंदे यांची जागर नावाची नाट्यसंस्था होती. परदेशी सर म्हणाले त्यांना जाऊन भेट. मी त्यांना जाऊन भेटलो. ते म्हटले तू नाटकाचे ग्रुप आहेत अनेक, तिथे सामील हो त्यांना. पण मग मामा म्हणाला पैसे तर कसे मिळतील, पैसे तर कमवायला पाहिजेत, दुकानावरही बसत नाही, पैसे कुठून मिळणार? म्हणून मग मला मंदार नामजोशी नावाचा मुलगा म्हणला की तू म्युझिक ऑपरेट करायला शिक. म्हणून सतीश तारे, सुनील तारे यांच्याकडे गेलो, म्युझिक ऑपरेट करायला शिकू लागलो. आणि ते शिकत असतानाच एके दिवशी टूरटूर नावाचा प्रयोग होता. टूरटूर नाटकामध्ये एक मुलगा आला नव्हता. मी पहिल्यांदाच नाटक बघायला बसलो होतो की आता नाटक बघू, म्युझिक क्यूज आपल्याला लक्षात ठेवता येतील आणि मग इथून पुढे हेही नाटक आपल्याला मिळेल. 75 रुपये मिळायचे म्युझिक ऑपरेट करायचे. मुलगा आला नाही म्हणून 12:30चा प्रयोग 1:15 वाजला तरी सुरू होईना. शेवटी सतीश तारेनं असा निरोप धाडला खाली की सिंधी मुलाचं पात्र आपण कट करतोय आज, त्याचा म्युझिक क्यू वाजवू नका. आणि मग थोड्या वेळानं सौरभ पारखेनं एका मुलाला पाठवलं, केतन क्षीरसागर त्या मुलाचं नाव, जो नट आहे. तर तो आला केतन, तो म्हणला वरती सौरभनं बोलवलं आहे. सौरभ पारखेला मी ठाऊक होतो. तो म्हणला तू करशील का सिंधीचं काम? नाटक सुरू झालं होतं, गण सुरू झालं होतं. म्हटलं मला माहीत नाही हे नाटक काय आहे. तो म्हणला अरे 8 डायलॉग्स आहेत, 4 पहिल्या अंकात, 4 पुढच्या अंकात, बाकी आम्ही नाचतो तसं नाच. मी म्हटलं घेऊ एंट्री? तो म्हणला घे. आणि सतीश तारेलाही माहीत नव्हतं. मी एंट्री घेतली, तो प्रयोग पार पाडला. मी मिमिक्र्या करायचो त्यामुळे मला असं वाटलं अरे वा आपल्याला ते जमलं. म्हणून मग पुढे आणखी एक नाटक बेल भंडार नावाचं, तिथे अशोक शिंदे प्रमुख नट होते. मी तिथे म्युझिक ऑपरेट करत होतो. तेव्हा त्यानं मला सांगितलं तुला नेमकं काय करायचं? मी म्हटलं मला माहीत नाही काय करायचं आहे, मला कॅमेरामन व्हायचं आहे असं माझी इच्छा आहे. म्हटलं जे काही करायचं तुला मुंबईला यावं लागेल. आणि त्यानं मला मुंबईला यायचं इंजेक्शन दिलं. मला काहीच माहीत नव्हतं. मी घरी सांगितलं मी मुंबईला चाललो आहे. मुंबईला चाललो आहे म्हटलं, काय म्हणाले नाही त्याचे? नाही अर्थातच मामा म्हटलं शक्य नाही. आणि माझी आई, मला आईनं माझ्या सांभाळ केला आहे. कारण माझे वडील हे त्यांनी दारूत करिअर केलं, त्यामुळे माझ्या आईने वेळीच त्यांना टाकला. आणि मग माझ्या आईने माझा सांभाळ केला. आई चिंतेत होती. ती म्हटली काय करशील मुंबईला जाऊन बाळा? मी म्हटलं बघूया काय, मला माहीत नाही, मला जाऊ द्या. मला सगळे माझ्या मामाचा भाचा असं ओळखतात. जितेंद्र जोशी हे नाव मला महाराष्ट्रात मी करीन एवढा शब्द देतो, मला जाऊ द्या असं म्हणून मी, तेव्हा काही माहीत नव्हतं. मग सौरभ म्हणाला मला एक नाटक मिळालं आहे, 3 Cheers नावाची जी एकांकिका त्याची पहिली आली होती, त्याचं मोहन वाघ आता नाटकात रूपांतर करतात, त्यात एक छोटीशी भूमिका तू करशील का? म्हटलं अरे वा. म्हणून त्या सगळ्या चमूसोबत मी 2 डिसेंबर 1997 साली मुंबईस आलो. किती जण आला तुम्ही एका दिवशी? आम्ही आलो 6 जण. 1 मिनिट, 6 जण आलो. त्यातला एक वारला आमचा श्रीनिवास यंदे. 3 Cheers नाटक मिळालं, तिथे श्रेयस तळपदे त्या नाटकाचा हिरो होता. मला छोटी भूमिका होती आणि एक सरदारची भूमिका होती जी तेव्हा एका नटाला दिली होती. तो म्हणाला मी एवढी छोटी भूमिका करणार नाही. आणि जी छोटी भूमिका मला दिली होती ती मी आणि श्रीनिवास यंदे दोघे आलटून पालटून करणार होतो. अचानक मी पंजाबी बोलायचो, तर मला तू पंजाबी करून बघ, म्हणून तसा तो रोल मला मिळाला. आणि मग एकानंतर एक नाटकं मिळत गेली. दरम्यानच्या काळात मी असिस्टंट म्हणूनही कामं केली. सतीश राजवाडेकडे काम केलं मी असिस्टंट म्हणून. पण तुम्ही 6 जण मग राहायचात कुठे? आम्ही हिंदू कॉलनीत राहायचो एकत्र एका खोलीमध्ये 6 जण. मला तेव्हा काहीच अनुभव नव्हता. पण 6 जणांकडे काम होतं तेव्हा? 6 जणांकडे काम होतं. आणि खरं तर 3 Cheers संपल्यानंतर प्रत्येकाकडे काम होतं, मी सोडल्यास. माझ्याकडे काही काम नव्हतं. पण मी थांबलो मुंबईत, कारण मला माहिती होतं की मी जर परत गेलो तर मला ठेवून घेतील पुण्यात. आणि मग जेवण खाण या सगळ्या गरजा, लागणारे पैसे, ह्याचं काय केलं? पैसे मला आईने येताना 7,500 रुपये दिले होते येत असताना, ते कधीच संपले होते. मग 3 Cheers नाटकातून 150 रुपये मिळायचे. पण प्रयोग खूप व्हायचे. मोहन वाघांकडे एक चांगलं होतं की प्रयोग खूप व्हायचे. मग असिस्टंट म्हणून काम केलं तर तेव्हा पैसे काही मिळायचे नाही. पण सतीश जेऊ खाऊ घालायचा बिचारा, मुद्दाम बोलवायचा की जेणेकरून एका वेळेचं जेवण मिळेल. पण तेही काही होत नाही म्हटल्यानंतर मग उपासमार पण झाली मुंबईमध्ये. असे 3 महिने मी काढलेले आहेत मुंबईत की जेव्हा
म्हणजे आत्ता विश्वास बसणार नाही, परंतु फक्त 5च रुपये रोजचे खर्च करायचो मी आणि असे 3 महिने काढले मी. मग त्यानंतर मला ऑल दी बेस्ट नावाचं नाटक मिळालं, त्यात रिप्लेसमेंट मिळाली. मग मी उभा राहिलो आणि मग त्यानंतर नाटकाचे प्रयोग होणारे, दौरे, मला प्रवास आवडायचा आणि रात्र मिळायची अख्खी जागायला. मग 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 आपण लोक झोपतात ना शक्यतो. लोक झोपतात, मी निशाचर आहे, मला रात्र खूप आवडते आणि उरलेल्या जागरणाची आपोआप कविताही होते, त्यामुळे मग रात्र आवडू लागली. तर मराठीचा मुद्दा आपला राहिला, मराठीकडून शिकलो. तर मराठी अत्यंत वाईट होतं. तर मग मला कळलं की मोहन वाघ वाऱ्यावरची वरात नावाचं नाटक करतायत, पु ल देशपांडेंचं. मी म्हटलं हे नाटक जर आपण करायला गेलो तर इथे उत्तम मराठी बोलणारे सगळे नट असतील, यांच्यात राहून आपल्याला उत्तम मराठी शिकता येईल. म्हणून तेवढं एकच काम आयुष्यात मी मागायला गेलो मोहन वाघांकडे. ते म्हणले नाही, सगळे कास्टिंग सगळं झालेलं आहे, काही काम नाही, बॅकस्टेज करावं लागेल. म्हटलं चालेल मला बॅकस्टेज. म्हणून मला एक छोटीशी भूमिका त्यात मिळाली, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक. मग त्यांच्यात राहून राहून हळूहळू करत मराठी शिकत गेलो. एक गोष्ट कळून चुकली त्यानंतर, की मी ज्या क्षेत्रात आहे इथे मी दिसणार आहे आणि मी बोलणार आहे, तर माझी भाषा ही उत्तम असलीच पाहिजे. किमान मी काम करू शकेन अशी भाषा असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की भाषा ज्याला कोणाला शिकायची, मी हा प्रयोग शरद केळकरपासून आमिर खान दोघांबरोबर करून पाहिलेला आहे, की आम्हाला उत्तम मराठी बोलता आलं पाहिजे. काय करू? मग पु ल देशपांडे वाचा. पु ल देशपांडे वाचता येत नसेल, पु ल देशपांडे ऐका, पु ल देशपांडेंचे व्हिडिओज पहा, त्यांना खूप फायदा होतो. माझ्यासारखा अमराठी माणूस जर आज मराठी बोलत असेल तर त्या सगळ्यात मोठा वाटा हा त्या वाऱ्यावरची वरात नाटकाचा आहे आणि पु ल देशपांडे यांचा आहे. या काळामध्ये काही कानाला खडे लावलेस का, की जे पुढे तुला उपयोगी पडले? कानाला खडा असा बसला, मला खरं हे घरच्यांना ऐकून बरं वाटणार नाही, परंतु ज्या वेळेला मी जगत असताना 5 रुपयात पोट भरावं लागतं. 5 रुपयात काय मिळणार काका मुंबईमध्ये? एक छोटा बन ब्रेडचं पॅकेट मिळायचं, किंवा मग रात्री सगळे झोपल्यानंतर त्यांचे जे आलेले डबे आहेत त्यात काही राहिलं असेल तर ते खायचं. किंवा आपल्या दादर स्टेशनवर भाजीवाले बसतात, तर ते संध्याकाळी निघून गेले की त्या पडलेल्या भाज्या असायच्या त्याच्यातनं निवडायच्या, ज्या चांगल्या असतील त्या घरी आणायच्या आणि त्या धुवून खायच्या. किती दिवस करणार असं? एके दिवशी माहीमला जात असताना तिथे मी 5 रुपयात कबाब पाव अशी मला पाटी दिसली. मी म्हटलं कबाब हे कसलं आहे? अर्थात नॉनव्हेज. तोपर्यंत नॉनव्हेजला हात लावलेला नव्हता, कारण आपला धर्म आणि आपलं हे. तर त्या दिवशी कानाला खडा लावला की माझं पोट महत्त्वाचं आहे, माझा धर्म महत्त्वाचा नाही. तिथे खाल्लं आणि त्या दिवसापासून मी नॉनव्हेज खायला सुरुवात केली आणि मी त्यानंतर कधी धर्माच्या वाटेला गेलो नाही. कारण ती जी भूक बघितली ना काका, त्या 3 महिन्यासारखा मला कुठलाही गुरु लाभलेला नाही. ते 3 महिने जे होते ते अत्यंत अवघड होते मुंबईत जगायला, परंतु मुंबईच तिने 5 रुपयात पण माझं पोट भरलं. आणि मुंबईतली माणसं काका, मुंबईतल्या प्रत्येक माणसाने मला स्वतःच्या घरात जेऊ खाऊ घातले. मग तो सतीश राजवाडे असो, श्रेयस तळपदे असो, शैलेंद्र बर्वे असो, संजय मोने असो, सुकन्या मोने असो, किंवा सतीशची आई असो, प्रकाश नेमकर असू देत. एवढंच कशाला, आमचा पांडू काका पानवाला, तो सुद्धा मला जेऊ खाऊ घालायचा. मुंबईतल्या माणसाने मला सांभाळलं काका. यातलाच एक तुमच्या स्ट्रगल काळातला मित्र विजय पटवर्धन, तो काय म्हणतो? हा विजा, आमचं नाटक बंद झालं आणि मग कामही नव्हतं आमच्याकडे कोणाकडे. पुण्याला जायचं ठरलं, पण जितू म्हणलं नाही, मी नाही पुण्याला जाणार. एक वेळ मला कुठल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करायला लागली तरी चालेल, पण मी मुंबई सोडणार नाही. आता एकदा पुणे सोडले, आता मुंबई नाही सोडणार, इथेच राहणार. जे काय व्हायचं आहे ते इथेच होऊ देत. त्याचा हा कानाला खडा आता खरंच एका अर्थाने चांगला वाटतोय. त्याने मुंबई सोडलं नाही, तो इथेच राहिला, स्ट्रगल करत राहिला आणि आता तो कुठे आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. या निमित्ताने एक गोष्ट सांगायची. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्या लोकांबरोबर सुरुवात करतो, माणसं विखुरतात, माणसं आपापल्या संसारात व्यापात असतात प्रत्येकजण. परंतु त्यावेळेला राजेश कोलन, सौरभ पारखे, अतुल पटवर्धन, विजय पटवर्धन, श्रेयस तळपदे या माणसांनी जे मला सांभाळलं आहे ना, जेव्हा चांगलं केलं तेव्हा शाबासकी दिली, अन्यथा कानही पिळला, योग्य वेळेला कानफडात सुद्धा मारली आहे. परंतु या माणसाने, मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या राजेश कोलन, विजय पटवर्धन, अतुल पटवर्धन, सौरभ पारखे, श्रीनिवास यंदे, श्रेयस तळपदे यांचे आभार मानतो. दिवंगत मोहन वाघ यांचेही आभार मानतो की त्या काळात तुम्ही मला सांभाळलं, म्हणून मी आज इथे बसलेला आहे.
पण शाळेत तुला मित्र वगैरे होते काही, तू व्रात्यपणा करायचास का तू पहिल्यापासूनच एकटा विचारात स्वतःच्या खोया तसा? नाही, खोया म्हणजे काका काय झालं होतं, हे वडील नसल्यामुळे समाजातली जी लोकं होती ना ती फार प्रश्न विचारायची. आपल्याकडे लोकांना एक खोड असते ना की जे प्रश्न आपण मोठ्यांना विचारू धजावत नाही ते लहानांना विचाराय. काय रे बाप कुठे तुझा, मग आई तुझी दिसत नाही, हे प्रश्न खूप सतावायचे. त्यामुळे मी एकटा राहू लागलो होतो. परंतु मला आता त्याचा विचार करताना लक्षात येतं की माझा जो मित्र परिवार आहे ना त्या मित्रांमध्ये मी खूप रुळलो. म्हणजे माझे मित्र होते, चंद्रकांत शिंदे एक त्यातला मित्र होता की तो खूप उत्तम चित्रकार आहे. तर त्याच्याबरोबर राहून मी प्रत्येक स्पर्धेला जायचो. आता भेटतो का तुला तो? हो, चंदू आजही कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे तो माझ्यापेक्षा जास्त तो माझ्या आईचा मित्र आहे, माझ्या बायकोचा मित्र आहे. मग खरं तर हे एवढं चाललं म्हटल्यानंतर तो इथे यायलाच पाहिजे. अरे चंदू बाबू शिंदे वा वा. बोला. 7वीत आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि सुरुवातीला थोडासा असा अतिशय त्रासिक असलेला चिडचिड करणारा मुलगा आमच्या वर्गात आला होता. आम्ही ऑलरेडी सगळे आधीपासून सगळे सेट मित्र होतो. हा बाहेरनं आल्यामुळं असं झालं की त्याचा सगळ्यांशी जमेना, त्यात त्याचा चिडचिडपणा, पटकन राग येणं, तर मुलं आणखी मजा घ्यायची त्याची. पण त्यावेळेला असं वाटायचं की कुठेतरी या मुलामध्ये खूप सच्चेपणा आहे, खरेपणा आहे आणि कुठेतरी आपण याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये मला वाटतं 7वी ते 10वीपर्यंत नाही, जिथं आपण जवळपास वर्गातली कोणतीच मुलं करत नाहीत अशा बऱ्याचशा गमती आम्ही केल्या होत्या बाहेरच्या बाहेर. म्हणजे काय? म्हणजे की त्याचा एक स्वभाव आहे की त्याच्या खिशात जे काही पैसे असतील तो ते घेऊन घरातनं बाहेर पडला की पुन्हा घरी जाताना त्यातले 5 पैसे तो ठेवत नाही कधी शिल्लक, सगळं एवढं होतं. आणि मला वाटतं 7वीत असताना सुद्धा 10 रुपये पॉकेट मनी असताना सुद्धा तो माझ्याकडे यायचा. आमच्या एरियामध्ये एक फेमस वडापाववाला होता, तर आम्ही तिथे वडापाव खायचो. मग आम्ही स्टेशनला जायचो, तिथं शिवकैलास लस्सी हाफ प्यायचो आम्ही आणि ती पिऊन नंतर आम्ही ओशो तीर्थला जायचो. तिथनं पुन्हा येताना ओशो तीर्थ का ते सांग. तिथे युरोपियन बायका असाय ते बघून ते सांग. त्यावेळेला असं होतं की त्या काळातलं आकर्षण यातली कोणीतरी आपल्याला पटवेल असं ते असतं ना त्यावेळेला, मूर्खपणा की कोणीतरी आपल्याला बघेल, खाम वाईट मी असं काहीतरी होईल असं वाटायचं. ते काही झालं नाही. पण मग कानाला खडा काय ह्याच्याबद्दल? एखाद्या गोष्टीतला काटेकोरपणा, अतिशय काटेकोरपणा हा कधी कधी अंगावर येतो. त्याला खाऊ घालण्याचा त्याला पहिल्यापासून शौक आहे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तो त्याच्या हाताने बनवून तो खाऊ घालायचा जेव्हा केव्हा मुंबईत यायचो तेव्हा. तर हे सगळं करताना ज्या प्रेमापोटी तो ते सगळं तयार करायचा, फक्त जर ती चुकीच्या पद्धतीने खाल्ली तुम्ही की त्याचा जो काही संताप पारा चढायचा की तू खाऊ नकोस, थांब, तू हाते उचलू नकोस, तुला मी भरवतो, इथपर्यंत असायचं. म्हणजे की तो पदार्थ तोच बनवणार, तो खाऊही तोच घालणार, फक्त की त्याच्यामध्ये की ते चुकीच्या पद्धतीने तुम्ही खाल्लं पाहिजे नाही, कारण ती एक प्रकारे त्याने तयार केलेली पाककृती ती आहे आणि थोडंसं रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे त्याच्याशी की ती व्यवस्थित खाल्ली पाहिजे. 2 गोष्टी एकत्र करून खाऊ नयेत, असं टेस्ट बदलू नये म्हणून. तर तुम्ही चित्रकार आहात. हो त्या काळामध्ये तुमच्या मैत्रीचं एक चित्र तुम्ही मनाशी रंगवलं असेल, हो, ते आज तसंच आहे? त्याच्यापेक्षा बेटर आहे. वा वा, छान छान छान. अजून एक तुमचा मित्र, तुझा, मला वाटतं यांचा तो मित्र आहे की नाही माहीत नाही, पण तो मित्र एवढा निश्चित, त्याला बोलूया. यांचं नाव अब्दुल नबी शेख. याच्या बाबतीत एक गोष्ट सांगू, प्रत्येक माणसाने आपल्याला काही ना काही दिलेलं असतं. पहिल्यांदा मला आचार्य अत्रेंचं पुस्तक की हे तू वाचलं पाहिजेस हे देणारा चंदू होता. किंवा मला पहिल्यांदा AR रहमान नावाचा एक म्युझिक डिरेक्टर आला आहे, तो फार अप्रतिम गाणी करतो असं म्हणत त्यावेळेला 70 रुपयाची कॅसेट, काका 70 रुपये म्हणजे काहीच नसायचे. आणि हाही असा गरीब घरातला पोरगा, पण त्यांना मला AR रहमानची, आय स्टील रिमेंबर, त्यांनी कॅसेट दिली होती की तू हे चांगलं ऐकलं पाहिजेस. आणि माझ्या कुठल्याही कॉलेजमध्ये गेल्यानंतर पंख फुटतात ना, पण त्या फुटलेल्या पंखांना आवर घालून वचक ठेवणारा जो मित्र असतो असा हा होता.
आणि आजही तो म्हणजे तो सद्विचारी सद्गुणी वगैरे वगैरे आपण ज्याला म्हणतो तर तसा तो आहे. परोपकारी बंडू आहे तो पुरणचा. किस किस चीजों में आपने कान पकड़ लिए इसके बारे में? आम्ही कॉलेजमधून खूप पिक्चर बघायला जायचो. ओ डार्लिंग ये है इंडिया मूवी आली होती शाहरुख खानची, ते पिक्चर बघायचं होतं. तिकीट मला वाटतं एक 3 रुपये का 5 रुपये असं तिकीट होतं आणि आमच्याकडे दोघांचे मिळून असे टोटल 7 का 7.5 रुपये होते. मग ते 2.5 रुपये आम्ही कसं आमच्या फ्रेंड्स लोकांना सांगून ते काढलं. नाही मग एक फोन करणे का 1 रुपया देणे, हां, एक फोन एक फोन करणे 1 रुपये. एक फोन करणं 1 रुपये. 1 रुपया कोणी देतो ना, 5 रुपये मागितले कोणी देत नाही. तर फोन करायला 1 रुपया झाले होते, जमले होते पैसे की आता जाऊ शकतो पिक्चर. मला थांब पॉपकॉर्न बिपकॉर्नचे बरं 1 रुपयाला फोन 1 रुपये असं करून आम्ही मस्तपैकी गेलो. ते पिक्चर पैसे कलेक्ट करून मग गेलो. मग मी डिसाईड केलं की असं पिक्चर परत बघायचं नाही. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे समोर असताना पण या. मराठी व्यावसायिक रंगभूमीवरती तुला मिळालेलं पहिलं नाटक ज्यात जितेंद्र जोशी म्हणजे काय हे लोकांना कळलं. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ते नाटक मिळालं. ते आलं कसं तुझ्याकडे? ते मला संतोष काणेकर आणि आपला अभिजित साटम यांनी दोघांनी मिळून एक संस्था स्थापन केली होती. पहिलंच नाटक होतं त्यांचं. तर त्यांनी वाचनाला बोलवलं आणि त्यामध्ये इन्स्पेक्टर कुकचा रोल मला देण्यात आला होता. तर मी ते नाटक ऐकलं आणि म्हटलं हा बबनचा रोल द्या ना मला, मी तो करतो. तो रोल मी पदरात पाडून घेतला. तो काही मला जमत नव्हता. ग्रँड रिहर्सल होती. दिग्दर्शक परेश मोकाशी त्याचे होते. परेश म्हणाला की तुला काही काम जमत नाही आणि खरंच जमत नव्हतं. मग काय झालं कुणास ठाऊक, मी यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हे गाणं गाता गाता मी म्हटलं मास्टर विनायकांचं वेश जो होता तो असं बटन लावलेलं होतं, केस असे केले, पायावर घेतल्या, पॅन्ट पोटापर्यंत ओढली आणि असा उभा राहिलो. परेशला म्हटलं मी असा येऊ का? तो म्हटला तू कसाही ये, निर्वस्त्र आलास तरी चालेल पण काम चांगलं कर. त्या विंगेत काका मी जी ती पॅन्ट उचलली आणि जी एंट्री घेतली तिथे मला ती भूमिका सापडली. आणि मग पुढे त्या नाटकानं नाव झालं. लोकांना कळू लागलं की अच्छा असा कोणीतरी अभिनेता आहे वगैरे वगैरे. आणि मग त्यानंतर नकळत सारे घडले हे नाटक मिळालं. त्या काळामध्ये भरपूर पैसे मिळत होते. हो आता तुझे मित्रांनी सांगितलं की 10 रुपये असतील तर 10 ते 10 रुपये उडवायचा. हो मग ती सवय त्यावेळेला काय घातक ठरली, चांगली ठरली, काय झालं? काय झालं काका? मी अत्यंत सौम्यपणे हा प्रश्न विचारतोय, त्याचं सौम्यपणे उत्तर द्यावं. पैसा येऊ लागला होता. 150 रुपयांपासून सुरुवात केली होती. 500 रुपये मिळू लागले होते. महिन्याला 25-30 प्रयोग व्हायचे. तर बक्कळ पैसा होता तो. अर्थातच तो घरी जायचाच नाही पैसा. म्हणजे आईला जेवढे लागतात तेवढे जे काही तुटपुंजे की एवढ्यात घर चाललं पाहिजे बरं का वगैरे करून बाहेर ते सगळं सुरूच होतं. म्हणजे मला एक सवय होती की मी काय करायचो की मला जर वेळ मिळाला, संधी मिळाली की आता 2-3 दिवस आहेत आपल्याकडे, तर मी बॅग घ्यायचो. आई विचारायची कुठे चालला आहेस? मी सांगायचो मला माहीत नाही. मी स्टेशनला यायचो, पुढच्या गाडीचं शेवटचं तिकीट द्या असं म्हणायचो. तर तिकीट चेकर म्हणायचं म्हणजे काय? अहो म्हणजे आत्ता वाजले समजा 8 वाजून 2 मिनिटांनी, 8 वाजून 5 मिनिटांनी कुठली गाडी पहिली जी आता या स्टेशनवर येणार आहे त्या गाडीचं शेवटचं तिकीट द्या. त्या गाडीचं तिकीट घ्यायचं, गाडीत बसायचं, गाडी निघाली की जे काय झोपायचं करा, जे काय करायचं. आणि मग एकतर शेवटच्या स्टेशनला उतरायचं किंवा मग झोपून उठल्यानंतर आता ठरवायचं आता 3ऱ्या स्टेशनला आपण उतरायचं. तिथे उतरायचं, जे येईल ते स्टेशन. जे येईल ते स्टेशन. अशी कुठली कुठली स्टेशन आली होती? बरीच काका, बरीच. मी म्हणजे खरं सांगू असं मी असंख्य वेळा केलं आणि असं करून मी असंख्य वेळा गोव्यालाच पोचलोय. मग कधी असं हैदराबाद, कधी असं बँगलोर, असं कुठे कुठे फिरलेलो आहे काका. पण या अशा फिरण्याचा घरच्यांना काय वाटत असेल, तू कधी डोक्यात नाही विचार आला? काका आता घरच्यांना वाटण्याचा जर विचार केला असता तर मग काय म्हणजे मग ते संपूर्णच जाईल ना. मी बघूया तुझ्या फिरण्याबद्दल घरचे काय म्हणतात ते. हाय जितेंद्र, हाय संजय काका. आमचं लग्न झाल्यानंतर एका गोष्टीला जितेंद्रनी कानाला खडा लावलाय. मला नाही वाटत तो परत लग्न करेल. दुसरी गोष्ट मी कानाला खडा लावलाय ह्या बाबतीत की एकदा तो दिल्लीला त्याचं शूटिंग असताना फिरायला गेला आणि तो मला म्हणाला मी थोडे दिवस फिरून येईन. आता हे थोडे दिवस मला असं वाटलं की 10-15 दिवस असावेत आणि मी काही त्याला कधी येणार, किती वाजता येणार, किती तारखेला येणार हे विचारलं नाही.
तर लोक जनरली एका दिवशी एक शहर बघतात, एका दिवशी एक गाव बघतात. जितेंद्र एका दिवशी एक राज्य बघत होता. तर मी त्याला फोन करायचे की आज कुठे आहेस, तर तो एका वेगळ्या राज्यात असायचा. तो आधी दिल्लीत होता, तिकडनं तो हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेला, तिकडनं तो वशिष्ठ नावाच्या एका गावात गेला, तिकडनं तो चंदीगडला गेला, तिकडनं तो राजस्थानला जैसलमेरला गेला, मग तो अजमेर शरीफला होता. आणि मी त्याला हे साधारण 15-20 दिवस चाललं होतं. तो अनेक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आणि मी त्याला विचारलं की तू कधी येणार आहेस घरी, तर त्यावर तो म्हणाला तू मला बोलवतच नाही आहेस घरी. तर आता मी कानाला खडा लावला आहे की आता तो जाणार असेल कुठे तर मी त्याला घरी बोलवणार लवकर आणि त्याला विचारणार की तू कधी येणार आहेस, तारीख सांग, आणि मग जिथे फिरायचं तिथे फिर. पण हे जे फिरणं आहे हे फिरणं काही असंच नाही ना, म्हणजे नाही. म्हणजे हिंदी सिनेमात नुसते पावलांचे क्लोज दाखवून एच डी बर्मनच्या आवाजात गाणं लावतात तसं नाही. त्या फिरण्यामागे काहीतरी तो विचार आहे. काय विचार असतो त्या फिरण्यात, काय मिळतं फिरताना? एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेवण. प्रत्येक राज्यातलं जेवण वेगळं आहे. प्रत्येक राज्यातली त्याला आबोहवा असं म्हटलं तर ते वेगळं आहे. परिधान लोक जे करतात ती वस्त्र वेगळी आहेत, माती वेगळी आहे. महाराष्ट्रातच एवढी विविधता आहे तर भारतामध्ये काय नाही आहे काका. म्हणजे सगळ्यात सुंदर मला वाटतं भारतातली जागा जर कुठली असेल, अत्यंत सुंदर जागांपैकी बनारसचा घाट आहे की एकाच वेळेला पोराची मुंज चाललेली असते, एकाच वेळेला कोणीतरी श्राद्ध करत असतं, एकीकडे कोणीतरी काहीतरी पूजत असतं आणि एकीकडे कोणीतरी गंगेमध्ये जाऊन डुबकी लावत असतं आणि एकीकडे तिथे जाळत असतात मृतदेहाला. म्हणजे जीवनाचा हा सगळा जो पट आहे तो तिथे असा उलगडला जातो. आणि त्या वास्तू, ते रस्ते, विविध प्रकारची माणसं मला फार आवडतं काका. या फिरण्यामध्ये, विविध भागातल्या फिरण्यामध्ये वेळी अवेळी, माहिती असलेली माणसं, माहिती नसलेली माणसं, यांच्यामुळे काय कधी कानाला खडा लावायची वेळ आली का? होय. मी असाच फिरता फिरता बसमध्ये चढलो. अक्कलकोटला जाणारी बस होती. माझ्या पुढ्यात एक माणूस येऊन बसलेला होता. कंडक्टर आला. मी म्हटलं द्या अक्कलकोटला एक अक्कलकोट द्या. पुढे बसलेला जो माणूस होता त्याला तिकीट, मला पैसे नाहीत माझ्याकडे. तो शिवी घालू लागला त्याला, म्हाताऱ्या अक्कल आहे का तुला? मला नाही बाबा माझ्याकडे पैसे, मी घर सोडून आलो आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. म्हटलं एक मिनिट, काय तिकीट आहे? शिव्या का घालतात त्या म्हाताऱ्याला? बस जाणारच आहे, तो घर सोडून आला सांगतो तुम्हाला, हे घ्या तिकिटाचे पैसे. मी त्यांच्या शेजारी बसलो. म्हटलं काय झालं काका? काय नाही म्हणलं, मी माझ्या मुलांनी मला आज शिव्या घातल्या, त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांनी अपमान केला. म्हटलं मग घर कोणी सोडतं का? तुम्ही बनवलेलं घर, शेती बिती सगळं सोडून आला होता काका तो माणूस. म्हटलं पण घरी बायको असेल, बायकोने त्यांची बाजू घेतली, निघालो घरून. म्हटलं आता काय करणार? काय नाही, अक्कलकोटला जाणार, स्वामींची सेवा करणार. म्हटलं बरं. म्हटलं पण नाराज नका होऊ. तो म्हणला नाही, नाराज मी याच्यावर नाही झालो की मुलांनी शिव्या घातल्या, नाराज मी याच्यावर आहे बाळा की मी आधीच जायला पाहिजे होतं अक्कलकोटला. आज मला दुसरा पर्याय उरला नाही, मला जावंच लागतं. मला हे काही खरं नाही, मुलं बाळं बायको बिको हे काही खरं नाही. मला वाईट वाटलं. आणि काका विश्वास ठेवा ठेवू नका, मी त्यानंतर बस थांबली, अक्कलकोटला लोकं उतरली, मी उतरलो. म्हटलं आपण आजोबाला पैसे द्यायचे राहिले, आपल्याला थोडे पैसे त्याला खर्चाला दिले पाहिजे होते, असं म्हणून मी थांबलो. आजोबा येतील. ते आजोबा नाही आले, त्या बसमधनं नाही उतरले. मी अख्ख्या अक्कलकोटमध्ये शोधलं, ते मला नाही सापडले. मला माहीत नाही ते काय होतं, तो कोण माणूस होता, परंतु तो काहीतरी देऊन गेला बाबा मला. त्यामुळे एक कानाला खडा लावला की सगळं करायचं. ते आवळेत ना की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. पाय आपला मोकळा असला पाहिजे, गुंतायचं पण इतकं नाही की कोणीतरी पाया चोडून घेईल, असं मला वाटतं. पण मग अशा वेळेला समजा समोरच्यानी जीव लावलेला असेल तर? हो, पण मग त्याचा पाय धरायचाही नाही, पाय धरू द्यायचा नाही, पाय धरायचा नाही. पण काका मला एक गोष्ट अशी वाटते, आपल्या जन्माची सुरुवात ही आईची नाळ तोडून झालेली आहे. हो, कुठे बांधून ठेवलं आईने सुद्धा आपल्याला, ती नाळ तोडली आणि वेगळं केलं. पक्षी सुद्धा भरवतात, पण एकदा उडायचं वय झाल्यानंतर धक्काच देते ना पक्षी पोराला की जा उड. जे मला फार विचित्र वाटतं, जी माणसं आपल्या मुलाबाळांना की अरे, मी माझ्या मुलीच्या बाबतीत भयंकर पॉझिटिव्ह माणूस आहे, परंतु सोडलं पाहिजे ना. जा बाबा, ज्या सिमरन जीले अपनी जिंदगी, असं जे अमरीश पुरी म्हटले होते, तेवढंच एक चांगलं वाक्य बोलले ते त्या अख्ख्या सिनेमात. बाकी सगळं धरूनच ठेवलं होतं ना. तू सगळ्यांना माहिती झालास, त्यानंतर तू एक कार्यक्रम केलास,
तो म्हणजे कॅम्पस. कॅम्पसमुळे आणखी एक गोष्ट झाली, कविता वाढीला लागली. एक अफेअर होतं, लग्नच करायचं होतं मला, पण तिनं वेळीच ओळखलं की आपल्याला हा काही झेपणार नाही, म्हणून तिनं मला सोडलं. आणि मग त्या प्रेमभंगात मग भरपूर कविता झाल्या आणि त्या कविता करता 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 मितालीच आली पदरात. असं झालं. काय त्या काढली एखादी कविता? प्रेमात पडलो आम्ही जरी तरी कधीच आम्हाला लागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. किती का विविधता नवतरुणींची, किती का चांदण्या आकाशी, रात राणी जुई जाई केवडा दरवळ उगाच नाकाशी. चक्कर मारतो बागेत फक्त आम्ही, चक्कर मारतो बागेत फक्त, सुगंध कुणाला मागत नाही, एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. आता याचा परिणाम काय तर, सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते. समजावतो प्रत्येक वेळी मनाला, समजावतो प्रत्येक वेळी मनाला, उगाच रात्री जागत नाही, एकीवर एकदाच प्रेम करून क्या आमचं बात कधीच आहे, क्या भागत नाही. अशाच केलेल्या कविता मग पुढे त्यातनं तुझं गीत लेखन हो. गंभीर स्वरूपाचं सुरू झालं. हो. त्या काळामध्ये तुझा मित्र एक संगीतकार होय. शैलेंद्र बर्वे, आपण त्याला बोलूया. तू संगीत दिलं, ह्यांनी गाणी लिहिलेली. बरोबर. याच्यामध्ये असे किती प्रसंग आहेत की तुम्ही एकमेकांच्या कानाला खडे लावले असतील, दगड लावले असतील? गाण्यांच्या बाबतीत असं काही फार नाही, पण इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाबतीत कानाला खडा लावावा असं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जितूला कधीतरी फोन केला सपोज की अगदी सहज की कुठे आहेस, तर कुठे आहेस हा जो प्रश्न आहे ह्याच्यावरनं जितू सुरू करतो, अरे काय झालं, मी 3 दिवसापूर्वी साताऱ्याला होतो, मग तिकडनं मी गेलो सांगलीला, मग आज पुण्यात आलो आहे, मग पुण्यातून मी आता जाणार आहे अमुक ठिकाणी, तिकडून येणार आहे अमुक तारखेला मुंबईत, मग 2 दिवस आहे, मग संध्याकाळी व्यायाम करणार आहे आणि मग 4 दिवसानंतर मी इथे जाणार आहे, मग तो कार्यक्रम करून, मग ते इट गोज ऑन. म्हणजे तुम्ही विचारलेलं असतं कुठे आहेस, हा, म्हणजे दशावतारामध्ये 7व्या अवतारात तू काय केलंस ते सांग. त्यामुळे सुरुवात झाली असते की कुठे आहे आणि त्याच्यानंतर इट जस्ट गोज ऑन. म्हणजे कधी कधी तो 20 मिनिटं वगैरे बोलतो. त्याच्यामुळे मी कानाला कडा आहे की जितूला फोन केल्यानंतर कुठे आहेस असं कधीच विचारायचं नाही. तर ह्यांनी तुला कधी तोंडावर पाडले की नाही? पण बऱ्याच गीतकारांबद्दल संगीतकारांची तक्रार आहे, सगळं तयार आहे, असं करायचं पण शब्द नाही आहेत म्हणून. कधी कधी असं होतं की डेडलाईन आली आहे, आता 4 दिवसात हे गाणं रेकॉर्ड करायचं, कारण त्याचं पिक्चरायझेशन आहे आता, त्याच्यामुळे आता शब्द नसतील तर नुसतं टाटा डाटा डाटा करून पिक्चरायझेशनला नाही देऊ शकत. तर मग कधी कधी हा रात्री आला की मग मी 1-2दाच केलं आहे, असं फार वेळा नाही केलं, की हा आला आतमध्ये की आम्ही बसलो, सिटिंग झाली सगळं स्टुडिओमध्ये, आणि मी स्टुडिओच्या मेन दरवाजाला आतूनच चावी फिरवून असं कोणी करतं का? लॉक करून घेतलाय आणि चावी लपवून ठेवले. आणि त्याच्यानंतर हा स्टुडिओमध्येच आहे. मी त्याला म्हटलं की हा दरवाजा, एकदा तर ह्यांनी मला वाटतं दरवाजा तोडला. दरवाजा तोडलाय. तेव्हा गाण्याचं नव्हतं, उगाच तू थांब, तू जायचं नाही, तू जायचं नाही. तो स्टुडिओचं लॉक होतं, आम्ही वरती होतो, असं वरती गच्ची होती, जरा बाथरूमला जाऊन येतो असं म्हणून खाली यायचो, त्या दरवाजाला असं धड 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 असं करून म्युझिक चालत धड धड जायचं. असं 3-4 वेळा केलं मी आणि एका झटक्यात म्हणजे लॉक सकट कडी कोयंडाच तोडला. तो कडी कोयंडा तोडून मी पळालो, ह्याला ते कळलं. मी पळत पळत गेलो, मी टॅक्सी केली, मी टॅक्सी करून गोरेगावला पोचलो. जेव्हा मी गोरेगावला पोचलो तेव्हा माझ्या घराबाहेर गाडी लावून हा असा उभा होता. मी टॅक्सीवाल्याला जीवाच्या आकांताने की बाबा तूच मायकल शुमाकर, चल चालव असं म्हणत, त्याच्या आधी तो हजर होता आणि काही नाही, परत गाडीत बसवलं. तुझ्या ड्रायव्हिंग बद्दल कोणीतरी काहीतरी बोलताय, जरा ऐकूया. नमस्कार, मी योगेश कोलन. जितूचा किस्सा असा आहे की मी एकदा भरतनाट्य मंदिरच्या इथे थांबलो होतो. म्हणजे तो आमचा कट्टा होता बेसिकली. जिथे तिथे आला आणि तिथे मला म्हणाला काय करतो आहेस, तर म्हटलं काही नाही. तर मला म्हणाला चल बस गाडीवरती. मग आम्ही दोघंजणं गाडीवर बसलो आणि तिथे मला घेऊन जात चाललाय म्हटल्यावर कुठं जायचं आहे आपल्याला. तर म्हणे तू बस रे, तू चल फक्त माझ्याबरोबर, असं सांगत कात्रज, त्यावेळेस तो कात्रजचा जुना घाट होता आणि आम्ही तिकडे गेलो. त्यांनी डायरेक्ट मला बनेश्वरला नेलं आणि तिथे गेल्यानंतर मी घड्याळ बघितलं तर आम्ही साधारणतः 30-35 मिनिटातच पोचलो होतो तिथे.
त्यामुळे मी जास्तच घाबरलो होतो आणि जी काय गाडी चालवत होता वेडी वाकडी, अरे बापरे बापरे, ज्या स्पीडमध्ये होता तो. आणि त्यानंतर मी ठरवलं की कानाला खडा लावला की इथून पुढे जित्याच्या मागे कधीच बसायचं नाही. ते वय असतं काका, त्या वयात आता गाडी कशाला आहे मग ते अशी आता. पण त्या वेगावरनं काय झालं पुढे? मोठा खडा लागला ना का? मोठा खडा लागला कानाला. काय झालं? मी बाईक खूप वेगात चालवायचो, 2 तास 40 मिनिटात पुणे मुंबई करायचो वगैरे वगैरे. आणि मी हेल्मेट रोज वापरणारा मुलगा होतो. त्या दिवशी माझ्या हेल्मेटची काच तुटली होती आणि एक मित्र आला, तो म्हटला अरे एक पार्टी आहे जाऊयात का? म्हटलं चल जाऊया. असं म्हणून हेल्मेटची काच तुटली म्हणजे हेल्मेट ठेवलं, गेलो त्या पार्टीला. पार्टी वगैरे झाली, अर्थातच पार्टीत मद्यप्राशन झालं आणि मला काहीच आठवत नाही. परंतु शैलू तिथे होता आणि तो म्हणत होता की आजही तो म्हणतो ती चावी काढून घ्यायला पाहिजे होती, कारण मी ऐकत नव्हतो. आणि ती गाडी घेऊन बाईक घेऊन मी निघालो. अत्यंत मूर्खपणा केला आणि माझा ॲक्सिडेंट झाला खूप मोठा. त्यानंतर मी 7 दिवस कोमामध्ये गेलो, माझा खांदा गेला, खूप त्रास झाला माझ्या आईला. आणि त्या ॲक्सिडेंटमुळे माझा आत्मविश्वास गेला माझ्यातला संपूर्णपणे. आणि तो जो मला आत्मविश्वास मिळाला, मी शिवाजी मंदिरावर यायलासुद्धा घाबरत होतो, कारण लाज वाटत होती. पण त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढणारा हा माणूस आहे, त्यानं मला बाहेर काढला, पुन्हा उभं केलं आणि मी हे कधीच विसरू शकत नाही. या अनुभवातून प्रेक्षकांनी कानाला खडा लावला पाहिजे. एकतर ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये, नाही, मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, आणि दुसरं म्हणजे हेल्मेटचा वापर हा करावा. हो, करावा. करायलाच हवा तो. ॲक्च्युली त्या दिवशी जर त्यांनी हेल्मेट घातलेलं असतं तर द इंजुरी वुड हॅव नॉट बीन दॅट बॅड. कुठेच लागलं नाही शैलू, त्याला बाकी कुठेच लागलं लागलं नव्हतं. मार फक्त डोक्यावर लागला होता. म्हणजे फारच क्रिटिकल अवस्थेत जाऊन तो नशिबाने परत आले आहे. म्हणजे ते आलं, त्याबद्दल तुझे आभार. सर्व प्रकारची नाटकं केलीस, कुठलाही विषयापासून तू स्वतःला परहेज ठेवला नाहीस, तरी तुझ्यामध्ये एक सामाजिक जाणीव, एक सामाजिक बोच आहे. तर या संदर्भामध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने झालेल्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे सेन्सॉरशिप आणि मी टू. हो, तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं? सेन्सॉरशिपचं म्हणाल तर आपल्याकडे खूप मोठा दिग्दर्शक होऊन गेला, ज्याची ना भारताला कधी कदर होती ना कुठल्या अभिनेत्याला कदर होती. त्याचं नाव होतं गोल्डी आनंद. विजय आनंद साहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की सेन्सॉरशिप ही योग्य गोष्ट नाही आहे. तुम्हाला त्या पद्धतीची चित्रपटगृह बांधा की तिथे अशा पद्धतीचे चित्रपट दाखवले जातील. मला असं वाटतं की ज्या देशानं, ज्या संस्कृतीनं खजुराहो दिला, जिथे वात्स्यायन जन्माला आले, तिथे आपण नग्नतेविषयी आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे करायची गरजच नाही. अर्थात त्या वयातल्या मुलांनी काय बघावं काय बघू नये हा सर्वस्वी त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे. आणि मी टू विषयी मला असं वाटतं, जे दोषी आहेत त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा, जे काही करायचं आहे ते त्यांच्यावर करावंच. परंतु जसा स्त्रीवर अन्याय होतो तसा पुरुषही काहीतरी आहेत ना, जीवच आहे ना. मला अशी अनेक प्रकरणं माहिती आहेत, माझी जवळची किंवा ऐकीव माहिती, की पुरुष अत्यंत सद्गुणी आहे, परंतु बाईनं काहीतरी खोटी तक्रार केली आणि त्याच्या सकट, त्याच्या आईबापासकट सगळ्यांना त्रास भोगावा लागला. फक्त स्त्रीच अबला असते आणि पुरुष सबळ असतो असं नसतं. तर त्याची शहानिशा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे काही झालं की आपण मुंबई बंद करतो, काही झालं की आपण भारत बंद करतो. आजपर्यंत एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून भारत का नाही बंद झाला? एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिचा मंदिरात बलात्कार झाला का, मस्जिदमध्ये बलात्कार झाला का, तो हिंदू होता बलात्कार बलात्कारी पुरुष हा बलात्कारी ना, त्याचा धर्माशी काय संबंध? कोणी एखादा जर मराठा टेकला असेल तर रक्तगट तपासतात ना, हे नाही तपासत तो दलित आहे का, मराठा आहे का, तो कोण आहे का, तो मुसलमान आहे. मुंबईमध्ये बॉम्बलास्ट झाले, त्याच्यानंतर 4 तासाच्या आत ब्लड बँक्स फुल झाल्या होत्या. ही आहे ना मुंबई. कुठल्या शहरात, कुठल्या देशामध्ये असं घडतं काका मला सांग? मी बघितलाय तुमचा कार्यक्रम, तुम्ही विचारताना कानाला खडा काय लावला, तर मी सगळ्यात मोठा कानाला खडा हा लावलेला आहे की माझं जे आडनाव आहे ते मी उचलून फेकून दिलेलं आहे.
मी माझा देश मानतो, मी माणसं मानतो, मी झाडाला मानतो. मी झाडावर प्रचंड प्रेम करतो, निसर्गावर प्रचंड प्रेम करतो आणि मला माहिती आहे की निसर्ग कधी मला दगा देणार नाही. आणि मी ठरवलं की मी जात मानणार नाही. माझं लग्न झाल्यावर मला कळलं मिताली CKP आहे. मी का विचार करू? माणूस माणूस असतो यार. मी माझ्या मुलीचं लग्न लावताना किंवा ती ज्याच्या कुणाबरोबर करेल मी जात पाहणार नाही. मी कधीच जात पाहणार नाही. जितू तू इथे आलास आणि तुझी मतं स्पष्टपणे मांडलीस. तू नेहमी स्पष्ट बोलतोस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. अरे काका. आणि झी मराठीतर्फे तुला एक छोटीशी प्रेमाची भेट. अवलिया बेफिकर मनमौजी, परंतु खरा यार. गंमत अशी आहे की याने याच्या आयुष्यात स्वतःच्या कानाला इतके खडे लावलेत, पण त्या प्रत्येक खड्यातनं तो शिकलाय. आणि त्याचा हा प्रवास बघून कानाला खडा लावून कसं वागायचं हे तुम्हाला शिकवणारे प्रसंग सुद्धा आज त्यांनी खूप सांगितलेले आहेत. आता देऊया त्याला निरोप. पुढच्या पाहुण्यांचे पुढचे खडे घेऊन भेटूया याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मॅरी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. त्याण्यापूर्वी एक सर्वांच्या वतीने एक विनंती करतो की एक सुंदरशी कविता ऐकून या आपल्या भेटीचा समारोप व्हावा. काका, ईदचा दिवस होता. लहान लहान मुलांना टपावर बसवलं होतं गाडीच्या आणि हातात झेंडे होते. मला भयंकर राग आला, कारण ती मुलं जर ब्रेक लावला तर पडली असती. छोटी छोटी पोरं होती. मग घरी आलो, म्हटलं काय आहे ईदचं काय चाललंय, शक्ती प्रदर्शन. मग माझ्या मनात आलं, मग आपण काय करतो? आपणही आपल्या पोरांना वरती धाडतोच की झेंडे हातात घेऊन. तर हे झेंडे काय आहेत? ईदचे, गणेशोत्सवाचे, हे काय आहे? नेमका सण आहे की शक्ती प्रदर्शन? त्याच्यावर केलेली कविता आहे की झंडा तेरे हाथ का मेरे सीने में गड़ जाएगा, मेरा झंडा नस्ल से ऊपर जाने कब उठ पाएगा. मंदिर और मस्जिद का आंगन बच्चों की जागीरें हैं, मंदिर और मस्जिद का आंगन बच्चों की जागीरें हैं, पोथी पुस्तक आयत से ऊपर जिनकी तस्वीरें हैं, ऐसे हाथ जो कटे हिंद पर काल कभी दोहराएगा, मेरा झंडा नस्ल से ऊपर जाने कब उठ पाएगा. रंग लहू का एक है लेकिन कई लकीरें बाकी हैं, रंग लहू का एक है लेकिन कई लकीरें बाकी हैं, 92 47 सारी सियासतों की झांकी है. भगत सिंह के नक्शे कदम अशफाक कभी चल पाएगा, मेरा झंडा नस्ल से ऊपर जाने कब उठ पाएगा. और दे दो अपनी सारी नमाजें सारे मंत्र अभी दे दो, दे दो अपनी सारी नमाजें सारे मंत्र अभी दे दो, उर्दू संस्कृत शेर और प्रार्थना बांटो बोझ अभी भेजो. चांद ईद का मकर सूर्य संग परिक्रमा में आएगा, झंडा तेरे हाथ का मेरे सीने में गड़ जाएगा, मेरा झंडा नस्ल से ऊपर जाने कब उठ पाएगा.